जय महाराष्ट्र मित्रांनो, सध्या मुंबईत 3,000 करोडचा स्कॅम समोर आलेला आहे टोरेस्ट कंपनीचा। टोरेस्ट कंपनी मागील 1 वर्षापासून प्लॅनिंग करून सतत नागरिकांना लुटण्याचा प्रयत्न करत होत आहे। हे सरकारला लक्षात का आलं नाही? टोरेस्ट कंपनीचे एवढे मोठे उद्घाटन होत होते शॉपचे, त्यांचे शॉप तर मी तुम्हाला व्हिडिओ दाखवणार आहे कशा प्रकारे ते उद्घाटन करून, म्हणजे असे भव्य दिव्य महाराजासारखे, एखादे राज्य महाराजासारखे, अभिषेकासारखे मोठमोठाले त्यांनी उद्घाटन केलेले आहे शॉपचे। का लपून छपून हा प्रकार केलेला नाही। 8 दिवसात 4%, त्याच्यानंतर 6%, त्याच्यानंतर 11% पर्यंत त्यांनी लोकांना रिटर्नही दिले आणि लोकांची फसवणूक केली। इतका मोठा स्कॅम होत असताना प्रशासनाच्या लक्षात का आलं नाही, यावर आपल्याला प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे। आपण तुम्हाला मी दाखवणार आहे यांचं उद्घाटन कशा प्रकारे होत आहे। बघितलं का मित्रांनो, यांचं भव्य दिव्य कशा प्रकारे उद्घाटन होत आहे। आणि एवढं होत असताना एकाच्याही लक्षात का आलं नाही, याला जबाबदार नागरिकच आहे। कारण की 6%, 4%, 11%, 8 दिवसात रिटर्न भेटत आहे। यांच्या बापानं ठेवले काय? इतका होऊन बी लोक सुधरत नाही। याच्या आधी बी हजारो स्कॅम झालेले आहे भारतामध्ये, हे का आपल्यासाठी नवीन नाहीये। असे लोक येतात, मोठमोठाले सेमिनार घेतात। खरं तर सेमिनार घेण्यावर बंदी घातली पाहिजे। सेमिनार घेणाऱ्यांनी प्रशासनाला याची माहिती द्यायला पाहिजे आधी। असे प्रशासनाने नियम आणायला पाहिजे की कोणतीही कंपनी जर सेमिनार घेत असेल तर तुम्ही कशा प्रकारे सेमिनार घेताय त्याचा एक व्हिडिओ क्लिप प्रशासनाला देणे अनिवार्य आहे। असा एखादा नियम करून, कायदा करून ठेवायला पाहिजे। कारण की असं कोणी चांगले चांगले हॉटेल बुक करून, हजारो लोक जमा करून सेमिनार घ्यायले, लोकांना फसवायले, लोकांना का कळत नाही? ठीक आहे, लोक लालचीपोटी जात असेल तर प्रशासनाने याच्यावर लक्ष द्यायला पाहिजे। असा कोणता तरी एक कायदा निघाला पाहिजे की अशी मोठी कंपनी, एखादी नवीन कंपनी अचानक येत आहे आणि कुठेतरी सेमिनार घेत आहे आणि लोकांना फसवित आहे, तर याचे व्हिडिओ सेमिनार तुम्ही घेण्याबद्दल अडचण नाहीये। काही कंपनी चांगल्या कामासाठी बी त्यांची कंपनी चालवण्यासाठी सेमिनार घेतात, सेमिनार घ्यायला अडचण नाही। मग त्याचा एक व्हिडिओ सेमिनार झाल्या प्रशासनाच्या संवेदन करायला पाहिजे। प्रशासनाने ते हे करायला पाहिजे त्याच्यावर की बाबा हा रिअल आहे नाही आहे, याच्यावर सर्वे करून त्याला त्याच्यानंतरचे पुढचे सेमिनार अटेंड करायची परवानगी द्यायला पाहिजे। अन्यथा असे सेमिनार कंपन्या आहे, लोबाडीच्या कंपन्या बंद करायला पाहिजे। याच्या आधी बी किती संस्था पळून गेले, करोडो रुपयाच्या लोकांचे सुराडा, मेहनतीचा पैसा, कोणी सोनं ठेवलेलं आहे, कोणी दुसऱ्या कोण व्याजानं पैसे आणून याच्यात घातलेले। 3,000 करोडचा याच्यात युक्रेन देशातून याची होत आहे। तर युक्रेन देशामध्ये असा कोण माणूस आहे जे तिथून बसून भारतात ऑपरेट करत आहे, याची दक्षता घ्यायला पाहिजे। जय हिंद, जय महाराष्ट्र।